शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आता शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपयांचं अनुदान देणार आहे. अर्ज कसा व कुठे करायचा, कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर पाहूया संपूर्ण माहिती. आज खूप सारे तरुण आणि शेतकरी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करत आहेत. त्यासाठी पशुपालन म्हणजे प्राण्यांची देखभाल करून व्यवसाय करणे हा एक चांगला पर्याय आहे. त्यातही बकरी पालन हा खूप सोपा आणि फायदेशीर व्यवसाय आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या युवक आणि महिलांसाठी हा व्यवसाय खूप उपयोगी आहे. म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकार बकरी पालन कर्ज योजना 2025 सुरू केली आहे. बकरी पालन कर्ज योजना म्हणजे काय? ही एक खास सरकारी योजना आहे. या योजनेत सरकार बकरी पालन सुरू करणाऱ्यांसाठी लोकांना कर्ज देत, म्हणजे सरकार तुमच्या व्यवसायासाठी पैसे उधार देते. या कर्जावर सरकार 50% ते 90% पर्यंत पैसे माफ करते. याला अनुदान म्हणतात. त्यामुळे तुमच्यावर कर्जाचा जास्त बोजा राहत नाही. या योजनेची खास माहिती: तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. यावर सरकार 50% ते 90% पैसे परत मागत नाही. अनुसूचित जाती जमातींना आणि महिलांना जास्त सवलत मिळते. कागदपत्रांची प्रक्रिया सोपी आहे व व्याज देखील कमी आहे. संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कर्ज कुठल्या बँकेमध्ये मिळते? हे कर्ज खालील बँकांमध्ये मिळू शकते: स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँका, ग्रामीण बँका. घेण्यासाठी पात्रता काय असावी? अर्जदार भारतीय नागरिक असावा. वय किमान 18 वर्षे असावे. बकरी ठेवण्यासाठी जागा आणि शेड असावे. आधी घेतलेले कर्ज थकलेले नसावे. व्यवसायाची एक छोटी योजना तयार केलेली असावी. अर्ज करताना लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, जमीन किंवा जागेचे कागद, बँक स्टेटमेंट 6 महिन्याचे, व्यवसाय योजना प्रोजेक्ट, पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र. चला तर पाहूया अर्ज कसा करावा. सर्व माहिती आधी समजून घ्या. कृषी किंवा पशुसंवर्धन विभागात भेट द्या. व्यवसायाची योजना तयार करा. जवळच्या बँकेत जा आणि योजना दाखवा. सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करा. बँक अधिकारी तुमच्या जागेची पाहणी करतील. कर्ज मंजूर झाल्यावर पैसे खात्यात जमा होतील. बकरी पालनाचे फायदे: कमी पैशात सुरू करता येतो. बकरी वर्षातून 2दा पिल्लांना जन्म देते. दूध, मांस, खत, केस या वस्तूंमुळे जास्त कमाई होते. बकरीच्या मांसाला बाजारात नेहमी मागणी असते. बकरीला खाण्यासाठी वेगवेगळे चारे चालतात, त्यामुळे खर्च कमी होतो. सरकारचे अनुदान किती मिळते? सामान्य लोकांसाठी 50%, अनुसूचित जाती जमातीसाठी 75%, महिलांसाठी 60 ते 75%, अल्पसंख्याक वर्ग 60%. व्यवसाय यशस्वी करण्याची टिप्स: योग्य नियोजन करा. बकरी पालनाचे प्रशिक्षण घ्या. चांगल्या जातीच्या बकऱ्या निवडा. बकऱ्यांची नियमित तपासणी आणि लसीकरण करा. बाजारात माल विकण्यासाठी ठिकाणे शोधा. काही अडचणी आणि त्यावर उपाय: कर्ज मंजूर होत नाही. उपाय: योग्य कागदपत्रे आणि चांगले क्रेडिट स्कोअर ठेवा. माहिती कमी असते. उपाय: सरकारी प्रशिक्षण घ्या. माल विकणे कठीण जाते. उपाय: स्थानिक बाजार आणि थेट ग्राहकाशी संपर्क ठेवा. एक यशस्वी उदाहरण: नांदेडमध्ये एका महिलेला 5 लाखाचे कर्ज मिळाले. तिने 50 बकऱ्यांचा फार्म सुरू केला. आज तिचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांहून अधिक आहे. भविष्यातील संधी: बकरीचे मांस परदेशातही विकता येते. ऑर्गॅनिक बकरी पालन करू शकता. बकरी फार्मला पर्यटन व्यवसायासोबत जोडू शकता. ऑनलाईन विक्री करू शकता. बकरी पालन कर्ज योजना 2025 ही खूप चांगली संधी आहे. विशेषतः महिला आणि युवकांसाठी ही योजना उपयोगी आहे. कमी पैशात तुम्ही मोठा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्याकडे जागा आहे, इच्छाशक्ती आहे आणि मेहनत करण्याची तयारी आहे तर आजच जवळच्या बँकेत भेट द्या. अशीच नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा.